मग काय पुलाव कुणाला आवडतो बरं कमेंटमध्ये नक्की सांग. तर नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चला आज आपण बनवणार आहोत पुलाव बनवण्यासाठी मी छानपैकी 2 वाटी असे तांदूळ घेतले. आता तांदूळ एकदा आपण निवडून घेऊया, काही कचरा वगैरे नाही ना बघून घेऊया. आता तांदूळ माझा निवडून झालेला आहे, तर मी आता तांदूळ हा स्वच्छ धुवून घेणार आहे. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी एका टोपात तांदूळ काढून घेतला. आता मी छानपैकी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता मी तांदूळ भिजू घातला, तोपर्यंत आता काय केलं, एका टोपात तेल टाकलं. तेल छान गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की आपण चेक करूया. आता मी इकडं गरम मसाले घेतले होते, बघू शकता. तमालपत्र घेतलं, 2 वेलची घेतल्या होत्या, एक मोठी वेलची, एक छोटी वेलची. आता आवडीप्रमाणे मी 2 ते 3 लवंगा घेतल्या होत्या, दालचिनी घेतली होती. आता इकडं मी साहित्य घेतले, 2 कांदे घेतले, एक थोडंसं गाजर घेतलं, वाटाणे घेतले चवीनुसार. आता बीन्स घेतली होती, म्हणजेच फरसबी, जसं की तुम्हाला दिसते बघा, फ्लावर, शिमला मिरची, असं जे काही आपल्याला भाज्या आवडतात ना मंडळी, त्या सगळ्या भाज्या छानपैकी कट करून घ्यायच्या. बघा आता कांदा इकडं अशा पद्धतीने तेल छान गरम झाल्यावर कांदा आपण ॲड केलेला आहे. आता कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा, कांदा लालसर होईपर्यंत. अशा पद्धतीने कांदा आपण हाताने मोकळे करून घेतले. जे काही आहेत ते मस्त असा आपला कांदा हा मोकळा झाला आहे, जेणेकरून पटकन कांदा शिजेल. तर कांदा शिजण्यासाठी सारखं आपल्याला हा परतून घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे कांदा शिजायला वेळ लागेल. तर चला कांदा आधी छान असा परतू देऊया आपण, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर बघा मंडळी अशा पद्धतीने माझा कांदा थोडासा फ्राय झाला, त्याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. बघितल्याप्रमाणे तुम्ही कांदा बघितल्यानंतर सगळ्या काही भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आता त्या भाज्या सगळ्या ॲड करून घेऊया आणि एकत्र एकजीव छान अशा करून घेऊया. बघा तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या भाज्या झालेल्या आहेत. आता मी काय टाकलं, अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली. अद्रक लसूणची पेस्ट आधी टाकायची नाही, ते जेणेकरून तेलामध्ये जळेल म्हणून. तर अशा पद्धतीने पुलाव करून बघा मंडळी, इतका सुंदर आणि छान होतो की बस विचारायचंच नाही. ह्या पुलावला कसलीच सर नाही. आणि मी एकीकडे शेवग्याच्या शेंगा फ्राय करून घेणार आहे. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे बरं का, मला आवडतं, म्हणजे माझ्या मिस्टरांना पण आवडतं. तर अशा पद्धतीने बघा आता एकत्र एकजीव छान असं करून घ्यायचं. आणि जे आपण आता मसाला आहे ना, आपल्याला मसाला ॲड करायचा आहे, तर त्याआधी आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते तांदूळ यात ॲड करून घेऊया. बघा अशा पद्धतीने तांदूळ आता मी ॲड करून घेते. बरं मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला अशा पद्धतीने आपण आता तांदूळ एकत्र एकजीव करून घेतला. आता पुढं आपण तांदळामध्ये मस्त जे काही मसाले टाकणार आहोत ना, ते मसाले तुम्ही एकदा बघून घ्या. तर अशा पद्धतीने मी इथं घेतलेला होता हा बिर्याणी पुलाव मसाला. कुठल्याही शॉपमध्ये हा तुम्हाला किराणा शॉपमध्ये एकदम सहज अवेलेबल होईल अशाच पद्धतीचा मसाला मी पुलावमध्ये वापरलेला आहे. तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तर मंडळी मी जास्त तिखट असा हा पुलाव बनवणार नाही, कारण माझ्या मुली लहान आहेत आणि त्या तिखट खायला अजिबात मागत नाही. तरीसुद्धा मी थोडंसं मीडियम असं करत असते, जेणेकरून त्यांना सवय लागावी म्हणून. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मी मसाला ॲड करून घेतलेलाच आहे. पहिले मी 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे. आता हे आहे गरम पाणी. आपल्याला दुसरे कुठलेही मसाले ॲड करायचे नाहीत, फक्त एवढे. आणि जर मंडळी तुम्हाला आवडत असेल ना, मी अजून एक छान अशी ट्रिक टाकून तुम्हाला पुन्हा एकदा परत नवीन पद्धतीने बनवून दाखवेल. तर ही एक झाली पद्धत. आणि सेम टू सेम तुम्ही असंच बनवा. नाही तुमचा पुलाव छान झाला ना तर बोला. बघा इतका सुंदर असा आपला हा पुलाव झाला आहे. आणि मंडळी महत्त्वाचं म्हणजे गरम पाण्याचा वापर करायचा आहे, महत्त्वाची टिप. म्हणजे सुंदर असा पुलाव बनवून तयार होईल. चला मग तुम्ही पण या खायला. तुम्हाला आवडली का ही रेसिपी? चला आवडली असेल तर तुम्ही लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आवडेल. चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यामुळे धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.